मी आहे अरुषण, तुम्ही बघताय स्मिताज किचन. तर आमचा दुसऱ्या व्हिडिओची कमेंट आली आहे अंजली सॅटेने आणि त्यांची कमेंट आहे मटकी रस्सा. तर चला आता आपण मटकी रस्सा बनवूया. चला आता याचं साहित्य बनवू. तर हे बघा, इथं आहे मटकी, कांदा, टमाटा, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, अद्रक लसूणची पेस्ट, मसाल्यामध्ये जिरं, कांदा मसाला, धने पावडर, मिरची पावडर आणि हळद. चला आता आणि कांदा टमाट्याची आपण पेस्ट करणार आहोत. कांदा टमाट्याची पेस्ट करूनच आपला रस्सा तयार होणार. तर चला आता कांदा वाटून घेऊया. कांदा मिक्सीत टाकला आणि मिक्सी ऑन केली. तर चला आता गॅसकडे जाऊ. कढईत तेल तापतंय आणि त्यात आपल्याला टाकायचे जिरं. आणि त्याच नंतर टाकायचंय ऑनियन पेस्ट म्हणजे कांद्याचं पेस्ट. त्यामुळे त्याला असं हलवून घेऊया. आणि त्याला 2-3 मिनिटासाठी झाकली लावूया लाल होईपर्यंत. बघा असा कांदा लाल तोचपर्यंत. मग त्यात टाकायचं तुम्हाला अद्रक लसूणची पेस्ट. त्यात टाकायचं तुम्हाला टमाट्याची पेस्ट. हाय फ्लेम मध्ये ठेवून आपल्याला परतून घ्यायचं. आणि त्याला तेल सुटेपर्यंत थांबायचं. हे बघा असं तेल सुटेपर्यंत. आणि मग त्यात तुम्हाला मसाले टाकून घ्यायचे. पहिला हळदी, टाकायची आपल्याला हळद, मिरची पावडर, धनिया पावडर,
4 चमचे कांदा मसाला आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं. त्यात 1 वाटीभर पाणी टाकायचं. मग त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि त्याला पण 5 मिनिटांसाठी झाकणी लावून टाकायची आणि त्यावर तुम्हाला मटकी धुवून घ्यायची. चांगली अशी 2दा-3दा मटकी धुवून घ्यायची तुम्हाला. आणि मग बघा झाकण काढल्यावर चांगली अशी त्याला उकळणी आली आहे. मग त्यात तुम्हाला मीठ टाकायचं आहे. मग त्यात तुम्हाला मटकी टाकायची. मग त्यात टाकायचं तुम्हाला शेंगदाण्याचं कूट. मस्तपैकी ह्याला एक परतून घ्यायचं. आणि मग तुम्हाला त्यात टाकायचं आहे पाणी, 1 तांब्याभर पाणी, किंवा तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही याच्यात पाणी टाकू शकता. हो, पण त्याला शिजायला टाइम लागेल. मग तुम्हाला त्याला झाकणी लावायची आहे 5-10 मिनिटं. हे बघा मस्तपैकी असं शिजलंय. आणि तुम्हाला याच्यात राहिलेली कोथिंबीर टाकायची आणि यालाही हलवून घ्यायचं. मस्तपैकी असं शिजलंय आणि मटकी सुद्धा चांगली झाली. चला आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो. हे बघा
तुपासोबत तर एकदम भारी लागते मटकी. एकदम भारी. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि एकदम भारी. आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि नेक्स्ट थर्ड डिश आम्हाला कॉमेंट करा आणि ह्याला सुद्धा लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कॉमेंट करा. बाय. आणि थोडा सपोर्ट करा. ओके.